नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासाठी मस्त हेल्दी अशा मोमोजची रेसिपी घेऊन आलेली आहे। हेल्दी यासाठी की आजचे मोमोज जे आहे हे मैद्यापासून न बनवता अगदी गव्हाच्या कणिकपासून बनवलेले आहे आणि त्यासोबतच मी तुम्हाला त्याची चटणीची रेसिपी सुद्धा दाखवणार आहे। चला तर आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मला इथे मोमोजचे स्टफिंग बनवायचे आहे। त्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहे। 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, थोडा आलं घेतलेला आहे, नंतर लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, थोडा गाजर, हिरवा कांदा आणि इथे घेतलेले आहे पत्ताकोबी। आता आपल्याला इथे सर्व भाज्या ज्या आहेत त्या अतिशय छान अशा बारीक बारीक कापून घ्यायच्या आहेत। तर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरने सुद्धा कापू शकता। ॲक्च्युअली शिमला मिरची मी चॉपरमध्ये मुद्दाम कापून नाही घेतलेली आहे, कारण त्याला खूप असं इथे पाणी सुटतं। पण मी पत्ताकोबी जी आहे ती चॉपरमध्ये छान बारीक कापून घेतलेली आहे, गाजरसुद्धा किसून घेतलेले आहे, लसूण अगदी बारीक बारीक कापून घेतलेला आहे, आलं किसून घेतलेलं आहे, पातीचा कांदासुद्धा माझा कापून झालेला आहे। तर अशा प्रकारे स्टफिंगच्या आपल्या सर्व भाज्या इथे छान किसून आणि कापून तयार झालेल्या आहेत। आता मी इथे चटणीची तयारी करणार आहे। त्यासाठी 4 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्यासोबतच त्यात 10 ते 12 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। हे दोन्ही आता आपल्याला छान इथे उकळायला ठेवायचं आहे। टोमॅटो आणि मिरच्या इथे आपल्या उकळून होईपर्यंत आपल्याला इथे आटा भिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी कणिक जी आहे ही छान अशी अगदी आपली बारीक चाळणीने चाळून घेतलेली आहे आणि वरचा जो कोंडा निघतो ना तो आपल्याला इथे काढून टाकायचा आहे। त्यामुळे मोमोजचं बाहेरचं आवरण आहे हे खूप छान असं तयार होतं। तर मी अगदी साधी कणिक घेतलेली आहे चाळून छान, त्यात अगदी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा इथे तेल घातलेलं आहे, अगदी साधं तेल। आणि ही कणिक आपल्याला छान इथे अशी मळून घ्यायची आहे। कणिक मळून घेताना आपण जशी नॉर्मल चपात्यांसाठी जशी कणिक भिजवतो अगदी तशी भिजवून घ्यायची, त्यापेक्षा अगदी थोडी लूज करायची आहे। पण कणिक जी आहे ही आपल्याला अगदी तळ हाताने मळून इथे भिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी अगदी तळ हाताने अशी छान त्याची मालिश करून कणिक भिजवून घेतलेली आहे। त्यानंतर कणकीमध्ये परत 1 चमचा तेल लावून त्याला 10 ते 15 मिनिट आपल्याला रेस्ट करायसाठी हा डो ठेवून द्यायचा आहे। माझा इथे मोमोजसाठी लागणारा डोसुद्धा तयार झालेला आहे। तर आपण या डोला इथे 10 ते 15 मिनिट रेस्ट करायसाठी ठेवून देऊया। आणि आता आपले टोमॅटोसुद्धा तयार झाले की नाही आपण ते सुद्धा चेक करून घेऊया। टोमॅटोसुद्धा खूप मस्त असे इथे छान बॉईल झालेले आहे। आता याला मी एका ताटामध्ये काढून घेते आहे। ॲक्च्युली आज मला थोडी चटणी करण्याची जी आहे ती थोडी घाई असल्यामुळे मी अगदी गरमच याला पील करून घेते आहे। पण तसं करण्याची अजिबात गरज नाही। तर तुमच्याकडे वेळ असेल तर छान असे टोमॅटो थंड होऊ द्यायचे आणि नंतरच त्याचे छान असे इथे पील वरची जी कवर निघते साल ती आपल्याला इथे काढून घ्यायची आहे। तर थोडं लवकर थंड होण्यासाठी मी याला थोडं इथे कापून घेते, जेणेकरून आपले टोमॅटो जे आहे ते छान थंड होतील। मोमोजसोबत टोमॅटोची चटणी ही खूप आवश्यक आहे, त्यामुळे आपल्या मोमोजचा स्वाद जो आहे तो अगदी खूप छान वाढतो आणि त्यामुळेच आपले मोमोज जे छान लागतात। त्यामुळे जेव्हाही कधी तुम्ही मोमोज बनवाल तेव्हा चटणी ही अवश्य बनवायची। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण इथे मोमोजचे स्टफिंग बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये अगदी बारीक कापून घेतलेला लसूण आणि किसून घेतलेलं जे आलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे। ते छान शिजत आलं की त्यानंतर मी इथे त्यामुळे आपण ज्या सर्व भाज्या इथे बारीक कट करून घेतल्या होत्या त्यासुद्धा मी टाकून घेतलेल्या आहे। भाज्या शिजवताना इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की अगदी गॅसची फ्लेम जी आहे ती खूप हाय ठेवायची आहे, जेणेकरून भाज्यांना सुटणारं जे पाणी आहे ते खूप लवकर इथे आपलं आटल्या जाईल आणि भाज्यांचा क्रंच आहे तो सुद्धा इथे बिघडणार नाही। अगदी छान अशा भाज्या इथे कुरकुरीत राहतील। त्यामुळे मोमोजचे स्टफिंग जेव्हाही तुम्ही कधी शिजवता त्यावर झाकण न ठेवताच ते आपल्याला भाज्या इथे शिजवून घ्यायच्या आहे। आता इथे अगदी बाइंडिंग यावं, भाजीला बाइंडिंग यावं यासाठी मी 1 चमचा इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्याचं छान इथे स्लरी बनवून भाजीमध्ये मी ते टाकून घेतलेली आहे। यामुळे आपल्या भाजीला छान असं इथे बाइंडिंग येईल। मी यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि थोडी मी इथे ऑरेगॅनो टाकून घेतलेला आहे। ऑरेगॅनो अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तरच तुम्ही टाकावं, अदरवाईज टाकण्याची काही गरज नाही। सर्व भाज्या बारीक कापल्यामुळे मोमोजचे स्टफिंग हे शिजायला फार वेळ लागत नाही। इथे आता माझे सुद्धा मोमोजचे स्टफिंग रेडी झालेले आहेत। आता आपली वेळ आहे इथे मोमोज बनवून घ्यायची। मी इथे पारी करण्यासाठी अगदी कणकीचा छोटा गोळा घेतलेला आहे आणि याला छान अशी इथे पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढ्या साईजचा मोमोज करायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा, फार मोठा आपल्याला मोमोज बनवायचा नाही आहे। पण ही जी आपण जेव्हा पारी तयार करून घेतो मोमोजची ते आपल्याला अगदी इथे पातळ लाटून घ्यायची आहे, फार जाळी ठेवायची नाही। तर मी छान अशी इथे पातळ अशी इथे पारी लाटून घेतलेली आहे। आता वेळ आहे ती स्टफिंगची। मोमोज बऱ्यापैकी वेगवेगळ्या आकारांमध्ये मिळतात, तर आज मी इथे फक्त 2 शेपची इथे मोमोज करणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे अगदी एकावर एक त्याची घडी घालत मी त्याला असं अगदी लांबोळा करंजीसारखा आकार देणार आहे।
हे बघा, एक साईड मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि दुसरी प्लेन साईड जी आहे ही त्याला चिपकवून दिलेली आहे, म्हणजे त्याला आपला असा इथे आकार आलेला आहे। आणि दुसरा प्रकार जो आहे तो आपण उकडीचे मोदक जसे बनवून घेतो अगदी त्या आकारामध्ये मी इथे बाकीचे मोमोज जे आहे ते बनवून घेतलेले आहे। ते अगदी सोपे आहे, जवळपास सगळ्या स्त्रियांना हे असे मोदकाचा आकार जो आहे तो आपल्याला सहजच देता येईल। एक अगदी साध्या सोप्या भाषेत जर तुम्ही याला म्हणाल तर हे तिखट उकडीचे मोदक सुद्धा म्हणू शकतो आपण याला। जर कोणाला इथे कणकीचं टेक्स्चर आवडत नसेल त्याऐवजी तुम्ही इथे मस्त मैदासुद्धा वापरू शकता, त्याचंसुद्धा टेक्स्चर तर छानच येतं। अशा प्रकारे मी इथे 2 प्रकारचे मोमोज बनवून घेतलेले आहेत। स्टीमरसुद्धा रेडी आहेत। आता आपल्याला हे मोमोज जे आहे स्टीमरमध्ये ठेवून द्यायचे आहे। हे मोमोज जे आहे आपल्याला 12 ते 15 मिनिटे ते वाफवून घ्यायचे आहे। मोमोज वाफवून होईपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊया। आपण जे इथे बॉईल केलेले टोमॅटो आणि मिरची होती ते आता इथे मिक्सरमध्ये त्याची इथे प्युरी बनवून घेऊया। बघा, टोमॅटो आणि मिरचीची प्युरी इथे मस्त तयार झालेली आहे। मिरची जर तिखट असेल तर थोडी कमी घालावी, तिखटाचा अंदाज आपल्या चवीनुसार ठेवावा। आता इथे आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर कापून घेतलेला लसूण आणि ते किसून घेतलेलं आलंसुद्धा टाकलेलं आहे। स्टफिंगसाठी लसूण आणि आलं मी वेगळं घेतलं होतं आणि इथे आपल्याला चटणीसाठी लसूण आणि आलं हे मी इथे वेगळं घेतलेलं आहे। जवळपास 6 ते 7 इथे मी लसूण पाकळ्या वापरलेला आहे आणि जवळपास 2 इंच मी इथे आलं वापरलेलं आहे। या चटणीसाठी आलं आणि लसूण आपल्याला भरपूर वापरायचं आहे, त्यामुळे खूप छान असा स्वाद येतो। आणि चवीपुरतं मी इथे थोडं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे। तिखट टाकण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी मी ज्या मिरच्या वापरल्या त्या बऱ्यापैकी तिखट होत्या। मी इथे थोडा चव बॅलन्स करण्यासाठी मी इथे थोडा टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे, अगदी 1 चमचा, आणि 1च चमचा मी इथे शेजवान सॉससुद्धा टाकून घेतलेला आहे। आणि हे मिश्रण आपल्याला मस्त असं इथे शिजवून घ्यायचं आहे। ही चटणी जी आहे ही छान अशी शिजवून घ्यायची, जेणेकरून ती 8 ते 15 दिवससुद्धा फ्रीजमध्ये राहू शकते। मोमोज व्यतिरिक्त तुम्ही ही चटणी पराठ्यासोबतसुद्धा खाऊ शकता। आता मोमोजसुद्धा छान इथे स्टीम झालेले आहेत, चटणीसुद्धा रेडी आहेत। अशा प्रकारे आपले मोमोज आणि चटणी जी आहे ही रेडी झालेली आहेत। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करायलासुद्धा विसरू नका। असे छान घरचे मोमोज तुम्ही नक्की खाऊन बघा। बाहेरचे मोमोज खाण्यापेक्षा किंवा जे असे घरी बनवलेले मोदक नक्की ट्राय करून बघा। ऑब्व्हियसली आजचे मोमोज मी हे आट्यापासून बनवलेले आहे, त्यामुळे याचा पांढरा शुभ्र कलर तुम्ही अजिबातच एक्सपेक्ट करू शकत नाही, कारण बाहेर जे आहे हे मला जेवढं माहिती आहे त्यानुसार सांगते की मोमोजला पांढरा रंग येण्यासाठी त्यामध्ये बऱ्यापैकी केमिकल वापरलं जातं। त्यामुळे असे मोमोज तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसोबत भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।